सगळ्यांनी उशीर केलेला आहे गणपतीमध्ये, कोणच पटापटा यायला. तर आम्ही पुढे चाललो, अर्धे मागून येत आहेत. काय म्हणते गणपतीचा काय मेन पार्ट काय गणपती फेस्टिवलचा? सांग की. मोदक खायला भेटतात गोड गोड. अवघड आहे अवघड. मम्मी ऐकलं का तिचा मेन पार्ट? मोदक खायला भेटतात तिला. काय म्हणणं उशीर केलाय बायकांनी. न बोललेलं बरं. आज गणेश चतुर्थी आहे, गणपती बसवायचा आहे, आम्हाला बाहेर नाही बसायचं. त्यांना काय बोलू, आवरलं, वेळ लागला ती आनंद आहे. चला आता गणपती सिलेक्ट करायचे. गणपती सिलेक्ट करायचं काम चालू आहे. कुठला गणपती घ्यायचा आहे घरी. गणपती कुठला घ्यायचा याच्यावर डिबेट सुरू आहे. बघू कुठला फायनल होतोय. आरके मंडळाची तयारी कुठपर्यंत आली? होईल ना, संध्याकाळी या ना. किती तयारी आमची. काय तयारी झाली? येऊन बघा रे. येऊन बघायला सरप्राईज. यस. एस्थेटिक जेनझीज साठी. तुमच्यासाठी. आम्ही जेनझी नाहीये. तुमच्यासाठीच आहे. तुझ्या ब्लॉग साठी शोभला असं केलंय आम्ही. बरोबर. वा तो पण आहे. तो पण दोन घ्या आरती घ्या. आज कदम वापस्ती स्टेशन एरियामध्ये श्री गणेश मित्र मंडळ या ठिकाणी गणेश चतुर्थीच्या निमित्त गणेशाची स्थापना केली. या ठिकाणी गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नंदू पाटील काळभोर यांचे सर्व कार्यकर्ते आणि या परिसरातील सर्व नागरिकांनी या उत्स्फूर्त अशा गणेश मंडळाची स्थापना करून वेगवेगळे उपक्रम केले जातात, सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात आणि चांगल्या पद्धतीने गणपतीचे या ठिकाणी वेगवेगळे पद्धतीने मनापासून मी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी पुढील या मंडळाला असंच वेगवेगळ्या उपक्रमातून नागरिकांना मार्गदर्शन करावं अशी मी विनंती करतो. नमस्कार. श्री गणेश मित्र मंडळाच्या वतीने आपल्या सगळ्यांना गणेश जयंतीच्या आणि गणेश स्थापनाच्या शुभेच्छा. खरं तर हा अनेक वर्ष लोणी स्टेशन परिसरामध्ये आमच्या पूर्वीच्या जुन्या भावांनी किंवा चौकातल्या अनेक सहकार्यांनी मिळून हे मंडळ स्थापन केलं होतं. स्थापनेच्या काळामध्ये आम्ही सर्वजण लहान होतो, परंतु आम्हाला आठवतं की त्या काळामध्ये गणेश मंडळ स्थापन केल्यानंतर एक जाधव म्हणून आपल्याकडं पुण्यामधनं आले होते आणि त्यांच्या ते राजू जाधव आणि त्याच्या बंधू या दोघांनी खरं तर याची सुरुवात केली. मग आमचे भाऊ सचिन काळभोर, राजेंद्र काळभोर, रतन काळभोर, दादा काळभोर, मनोज पुजारी, संतोष शुक्ला अशा अनेक असंख्य, शिवाजी साकोरे अशा असंख्य सगळ्या या मोठ्या मुलांनी हा उत्सव सुरुवातीला सुरुवात केला आणि आज त्याचं रूप भव्यतेमध्ये गेलेलं आहे. गेले 30-35 वर्ष या मंडळाचा अध्यक्ष म्हणून मी काम करतो. आता उत्सव प्रमुख म्हणून रूपराज, सचिन काळभोर आता सर्व बघत आहे
तर आता कालांतराने आपण अनेक वर्ष बाप्पाची सेवा केल्यानंतर नवीन मुलांच्या हातामध्ये काहीतरी दिलं पाहिजे, त्यांना सुपूर्द केलं पाहिजे. पुढच्या पिढीला देखील आपण मंडळाचं सगळं यंत्रणा असेल किंवा बाकीचे सगळे उपक्रम असेल हे त्यांच्याकडे सुपूर्द केले पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही सगळेजण आता फक्त मार्गदर्शनाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि रुपराज आणि त्यांचे सर्व सहकारी अतिशय चांगल्या प्रकारे गणेश मित्र मंडळाची धुरा सांभाळतात. त्यामुळे मी सर्व नागरिकांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर हा बाप्पा आपण मंदिरामध्ये पण स्थापना केलेली असते आणि 10 दिवस या ठिकाणी उत्सवासाठी इकडं बाहेर स्टेशनच्या चौकामध्ये भाजी मंडईमध्ये आपण बसवतो. खरं तर या गणपतीच्याकडे आपण मनातील सगळ्या इच्छा संकट अडचणी जर मांडल्या आणि त्यांच्याशी आपण बोललो तर निश्चितपणाने आम्हाला अनुभव आहे की आपल्या पाठीमागे बाप्पा खंबीरपणे आशीर्वाद देतात आणि आपल्याला त्या सगळ्या संकटातून मार्ग काढतात. म्हणून आम्ही कायम या ठिकाणी नतमस्तक होतो बाप्पाला. धन्यवाद. जय गणेश. तर यंदाच्या वर्षी आपण आपल्या मंडळाच्या 43व्या वर्षात पदार्पण करत आहे. श्री गणेश मित्र मंडळ हे आमच्या शिवसेनेत स्थापन केलं आहे. तसेच मंडळाचे आमचे अध्यक्ष नंदू पाटील काळभोर हे यांनी या अनेक वर्षांपासून मंडळ सांभाळलं आहे, मंडळाची जबाबदारी घेतली आहे आणि यंदाच्या 2-3 वर्षापासून त्यांनी मंडळाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. तर नक्कीच त्यांच्या ज्या काही अपेक्षा असतील, मंडळाच्या जबाबदारी असतील त्या नक्कीच पूर्ण करायला मी कार्यतत्पर राहील. आणि यंदाच्या वर्षी आपण बघू शकता आपण एक वेगळा देखावा सादर केलेला आहे, ज्यामध्ये आपण पूर्ण मॉडर्न जमान्याच्या लाइटिंग्स आणि व्हिज्युअल्स यूज करून बाप्पांचं डेकोरेशन केलेलं आहे. तर बाप्पा म्हणजे आपल्या जवळचा एक काळजाचाच प्रश्न आपण म्हणू शकतो. बाप्पाचे हे 10 दिवस आपल्यासाठी खूपच म्हणजे अविस्मरणीय असतात की या 10 दिवसाची आपण खरोखर वाट बघत असतो आणि ते 10 दिवस जे येतात की म्हणजे घरच विसरून जातो, आम्हाला फक्त मंडळच महत्वाचं असतं. आणि यंदाच्या वर्षीचं डेकोरेशन तुम्ही बघू शकता, खूप आकर्षक आणि सुंदर आहे. धन्यवाद. नमस्कार, मी गणेश आहेरकर, गणेश मित्र मंडळाचा बालपणापासूनचा आता वय वर्ष झाले 38 तेव्हापासूनचा सदस्य आहे. सुरुवातीच्या काळात लहानपणीचा जो अनुभव होता, जो एक्सपिरियन्स होता, जी एक्साइटमेंट होती ती तशीच सेम आता ही तशीच आहे. मंडळात आल्यानंतर गणपतीची मूर्ती पाहिल्यानंतर जे अंगामध्ये एक शक्ती संचारती ती शब्दामध्ये सांगू नाही शकत. आणि हा जो परिसर आहे आमच्या इथला लोणी स्टेशन, आणि ह्या लोणी स्टेशनचा आमचा मानाचा मंडईचा राजा गणपती आमचा हा खूप श्रद्धेने आम्ही बसवतो. आणि सर्व कार्यकर्ते, सर्व मंडळाचे पदाधिकारी, लहान मुलं मोठी मुलं सगळे माजी पदाधिकारी सगळे खूप आकर्षणाचे इथं केंद्र बंधू असल्यामुळे सर्वजण इथं गणपतीच्या पाया पडायला येतात. आमची मूर्ती खूप जुनी आहे, खूप श्रद्धेची आहे, खूप आवडीने सगळेजण येतात दर्शनासाठी. आणि या वर्षीचा आमचा देखावा इतका सुंदर झालेला आहे की जेव्हापासून आम्ही स्टार्ट केलंय, गणपतीची मूर्ती आणून ठेवली आहे, तेव्हापासून खूप जण येऊन प्रत्येक जण फोटो काढून व्हिडिओ काढत आहे. त्याचं आम्हाला खूप मंडळाच्या कार्यकर्त्यांना समाधान वाटतंय की सर्वांनी एवढी मेहनत घेतली, त्याचं आज चीज झालं. आणि 10 दिवस खूप आनंदाचे आणि भक्तीचे जावो हीच गणपती चरणी प्रार्थना. जय गणेश. गणपती बाप्पा मोरया. सालाबाद प्रमाणे या वर्षी गणेश मित्र मंडळाने भव्य दिव्य असा स्टेज डेकोरेशन आणि सुसज्ज अशी गणपती मूर्ती एकदम छान तयारीने सुरुवात केलेली आहे पहिल्या दिवसाची. आणि 10 दिवसही अशीच जातील, आनंदाने जातील दरवर्षीप्रमाणे. गणपती बाप्पा मोरया. तुझा आणि मंडळाचा अनुभव कसा आहे? मी मंडळाचा कार्यकर्ता आहे. आमच्या मंडळाचे अध्यक्ष नंदू पाटील काळभोर आणि आमचं मंडळ लोणी स्टेशनच्या चौकामध्ये असते. आणि सर्वात मोठं मंडळ आमचं असं आहे, आमच्या मंडळात संकल्पना घेऊन राहू, आमच्या संकल्पनात नंतर ते करतं. आम्ही कोणाची कॉपी करत नाही. आणि आमचा गणपती नवसाला पावतो. माझं नाव नारायण किसन सुर्वे.
हे राहायला लोणी काळभोर लोणी स्टेशन एरियामध्ये. आणि माझा बऱ्याच वर्षापासून मंडप व्यवसायाचा व्यवसाय आहे. आणि ज्यावेळेस आम्ही गणेश मित्र मंडळ चालू केलं, त्याला चालू करून कमीत कमी माझ्या अंदाजाने 30-35 वर्ष झाली असतील. आणि आमचे अध्यक्ष माननीय नंदू काळभोर त्यांनी आम्हाला सगळ्यांना घेऊन हे मंडळ स्थापन करून आतापर्यंत एवढे कार्यक्रम राबवले. सामाजिक कार्यक्रम, गणेश उत्सव असेल, शिवजयंती असेल, 15 ऑगस्ट असेल, गणेश जयंतीला फार मोठं 5-6 हजार लोकांचं जेवण असतं. आणि हे कार्यक्रम करत असताना सर्व लहान थोर कार्यकर्त्यांना घेऊन हे नंदू पाटलांनी मंडळ इथपर्यंत आणलेलं आहे. आणि आज जे आमचे तरुण पोरं हे मंडळ जे चालवते ते अतिशय चांगल्या प्रकारे आणि त्या सुधारणा करत चालवत आहे. आणि इथून पुढेही हे मंडळ लहान मुलं अशीच चालवतील एवढी माझी अपेक्षा आहे. नमस्ते, मी सचिन काळभोर, श्री गणेश मित्र मंडळ चा मूळ सदस्य. आम्ही 1982 साली या मंडळाची स्थापना केलेली आहे. वयाच्या 7व्या वर्षी मी 7 वर्षाचा असतानापासून या मंडळाचा सदस्य आहे. आणि तेव्हापासून मी मंडळामध्ये सदैव काही ना काही ऍक्टिव्हिटी करत असतो. आम्ही मंडळ स्थापन केलं तेव्हा खर तर गणेश मंडळ स्थापन करणे एक वेगळी संकल्पना होती आमच्यासाठी वयाच्या मानानं. तरी आम्ही मोठ्या उत्साहानं सर्व मित्र जमून स्थापन केला आणि सदैव 42 वर्ष गेले आम्ही हे काम करत आहोत. आम्ही स्वतः त्यावेळी डेकोरेशन बनवायचो. सगळे डेकोरेशन आम्ही स्वतः केलेले असायचे. आम्ही कुठलंही डेकोरेशन त्यावेळी बाहेरून घेत नव्हतो. फक्त आम्ही स्टेज लावून घ्यायचो आणि आमच्या पद्धतीने आम्हाला जे हवं ते वेगवेगळे देखावे सादर करायचो. तर आम्ही सर्वांनी त्यामध्ये खूप आनंद घेतला, आजही घेत आहोत. हे मंडळ तसं तर मेन चौकामधील लोणी स्टेशन येथील एक महत्वाचं मंडळ आहे, जे सर्वात जुन्या मंडळापैकी एक आहे. त्यामुळे सर्व भाविकांना माझी नम्र विनंती की त्यांनी या गणेशाचं अवश्य दर्शन घ्यावे. आपल्याला नक्कीच आयुष्यामध्ये त्याचा लाभ होईल. आम्हालाही भरपूर वेळा वेगवेगळे अनुभव आलेले आहेत. आम्ही काही मागण्या असेल, मनात काही विचार असेल, पुढच्या वर्षी जे काही आमचे संकल्प असतील तर ते आम्ही या श्री गणेशासमोर व्यक्त करतो. आणि आमचे ते संकल्प पूर्ण मदत करायला गणेश बाप्पा नक्कीच मदत करतात. तर आपणही या गणेशाचे दर्शन नक्की घ्यावे व श्री गणेश मित्र मंडळ लोणी स्टेशन या मंडळाला भेट द्यावी व आमची भेट घ्यावी. धन्यवाद. नमस्कार, मी इजाज खान. मी या मंडळाचा कार्यकर्ता, गणेश मित्र मंडळ. खर तर मला या मंडळात काम करताना जवळजवळ 20 ते 22 वर्ष झाली. आम्ही या मंडळात काम करतोय आणि मी या मंडळाचा 2 वर्ष उपाध्यक्षही होतो. आमचा गणपती काहीच ठरलेलं नसतं. गणपतीत की काय डेकोरेशन असणार, काय प्लॅन काहीच नसतो. अचानक गणपती आला की आमचं ऑटोमॅटिक सगळी कामं होत जातात. आमचा गणपती कधी मुकाळ कधीच जात नाही. विसर्जनाच्या टायमिंगला काय ना काय जे ढोल ताशे वगैरे कायम असतात. माझा एक अनुभव सांगतो. माझे वडील 2013ला ऍडमिट होते रोगी हॉलला. तर मला त्यावेळेस खूप पैशाची गरज लागत होती आणि भरपूर माझ्या त्या रोगी हॉलला बिल जवळजवळ 12-13 लाख रुपये खर्च आला. त्यावेळेस आमच्या मंडळांनी मला एवढी मोठी मदत केली की खरं तर माझ्या डोळ्यात अश्रू येतात की त्यांनी मला सांगितलं होतं की तू त्या टायमिंगला बिलाची काहीच काळजी करू नको. जेवढी आमची वर्गणी आहे ती आम्ही तुला द्यायला तयार आहे आणि ती वर्गणी तुझ्या वडिलांसाठी तू ती वापर. म्हणजे मंडळांनी त्यावेळेस मला मदत केली. नंतर ती मी दिली मंडळाला, पण त्यावेळेस मंडळाने मला ऐन टायमिंगला ती मदत केली. तर मला ते खूप आभार आहे त्या मंडळाचा सगळ्यांचा. धन्यवाद. नमस्कार, मी जमीर गुडन शेख, गणेश मित्र मंडळाचा एक छोटा कार्यकर्ता व आमचे मार्गदर्शक नंदू पाटील काळभोर गेले 43 वर्ष मंडळाचा अध्यक्षपद चांगल्या पद्धतीने सांभाळत आहे. मंडळाचं असं वैशिष्ट्य आहे की आमच्या मंडळाला जातीभेद हा कुठला अर्थच नाहीये. सर्वांना धरून व सर्वांना सामान चलून पुढे जात असते व कुणीही असू द्या. चौकातला हा असा आहे की गोरगरिबांचे भक्तांचा मोठा अल्लोट गर्दी असते इथं.
कधीही कुणाला काही कमी पाडण्यासारखं काहीच करत नाही. मी अमोल काळे, श्री गणेश मित्र मंडळाचा कार्यकर्ता. मंडळाला आपल्या 43 वर्ष पूर्ण होत आहे. चांगलं छान डेकोरेशन पण केलेलं आहे. मूर्ती पेंट पण चांगली केलेली आहे यावर्षी. सगळ्यांनी दर्शन घ्यावे येऊन. नमस्कार. आंखें देखी तो मैं देखता रह गया जाम